इदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. इथे जमलेले नेत्ररोगाचे रुग्ण, त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नातेवाईक, मुख्य म्हणजे विभाग प्रमुख आणि नेत्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दराडे महोदय आणि शेळके महोदय, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी वर्ग, नर्स आणि ब्रदर्स, या सगळ्या लोकांना, सगळ्यांना मी नमस्कार करतोय. कारण त्यांनी हे रुग्णांची सेवा केलेली नाही, तर देवाची सेवा केलेली आहे. आम्हाला अध्यात्मामध्ये राहिल्यानंतर हेच शिकवलेलं असतं की सगळ्या ठिकाणी देव बघा. देवासाठी कुठे मंदिरामध्ये, धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये धावाधाव करण्याची जरूर नाही आहे. तुम्ही बसल्या जागी तुमच्यामध्ये देव आहे आणि तुम्ही देवासारखे वागा. आणि समोरचा जो माणूस आहे हा तुमची परीक्षा घ्यायला आलेला आहे की तू स्वतःला देव मानतोयस, पण देव प्रत्येकामध्ये भरलेला आहे. त्या प्रत्येकामध्ये देवच तू पहा. दुकानदार असतो, दुकानदार मोठा होतो ग्राहकामुळे, त्याच्यामुळे त्याचं देव ग्राहक आहे. वकील येतो, त्यात अशिलाच्या जीवावर तो मोठा होतो, थोडं पाणी दे म्हणून अशील हे त्याचं देव आहे. एस टीमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात. ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात, त्यांची नोकरी ही प्रवासावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे प्रवासी हे देव आहेत. तेव्हा देवाची जसे आपण पूजा अर्चन स्तुती भक्ती करतो, तशा तऱ्हेनेच आपण गृहस्थाश्रमी कुठल्याही व्यवसायामध्ये असो, पण देवत्व भावनेने जर काम केलं तर ते काम उत्तम होऊन जातं. आणि एक ओझं म्हणून जर केलं तर ते काम, तेच केलेलं काम तुम्हाला कुठलंही फळ न देणारं असतं. भगवद्गीतेमध्ये आम्हाला योग हा कर्मसु कौशलम असं सांगितलेलं आहे. योग म्हणजे देवाशी जोडलं जाणं, देवाशी जोडलेलं असणं. याचा अर्थ तुम्ही जी कर्म करतायत ती कुशलतेने कर्म करा. तुमच्या ह्याच्यामध्ये कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे तुम्ही जे काही गोळ्या देणं, ऑपरेशन करणं, त्याच्यामध्ये तुम्ही प्रवीण असणं, हा त्याचा अर्थ आहे. आमच्या दृष्टीने हाच एवढाच अर्थ नसतो, तर ते कर्म देवाला पोचलं जावं. म्हणजे तुम्ही जे कुठलं कर्म करता त्याच्यामधून एक तर पुण्य निर्माण होतं, नाही तर एकतर पाप निर्माण होतं. आणि हे पुण्य आणि पाप निर्माण झालं तर त्याचं फळ म्हणजे तुम्हाला सुख मिळणं पुण्याने, आणि पाप केलं असेल तर तुम्हाला दुःख मिळणं. हे आमच्या धर्मामधले ऋषी मुनींनी आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि मला तुम्ही इथे
बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. मी तर तुमच्याकडे रुग्ण म्हणून आलेलो होतो. तर कार्यामधलं कौशल्य याचा अर्थ ते देवाला पोचवणं. हे जे मी कर्म करतो आहे हे मी देवाला समर्पण करतो आहे. जे स्टाफ आहे आणि तुम्ही डॉक्टरही आहेत, यांनी जर एवढंच केलं, तुम्ही कुठल्याही धर्माचे असतात, कुठल्याही संप्रदायाचे असतात. एक तुम्ही बघा, अडाणी ड्रायव्हर हा सकाळी ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर उदबत्ती लावतो, तिथे हे करतो, नमस्कार करतो, करून नमस्कार करतो आणि ड्रायव्हिंग ॲक्सिलेटर दाबतो आणि गाडी चालू करतो. एक अडाणी ड्रायव्हरला हे माहीत असतं की माझं कर्म हे देवकर्म आहे आणि ते देवाला मी वाहतो आहे आणि माझं रक्षण करणारा तो देव आहे आणि देव माझं रक्षण करेल, ही त्याची भावना असतो. अडाणी माणसं, कुठलेही दुकानदार असेल, उदबत्ती लावतो, एवढं करतो आणि तोंडावर हात मारतो आणि नमस्कार करत असतो. माझ्या दृष्टीने शिक्षण मिळवणं, औपचारिक शिक्षण हे आपल्याला नास्तिक बनवत असतं आणि जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो नास्तिक असतो, हे माझं निरीक्षण आहे. पण याला डॉक्टर दराडे विभाग प्रमुख आणि डॉक्टर शेळके यांनी या अपवाद बनवला. सामान्याचं काय केलं, अपवाद बनवला. आणि आमच्या याच्यामध्ये सुद्धा, आम्ही विभागामध्ये सुद्धा किती चांगल्या तऱ्हेने सेवा करू शकतो हे आम्हाला दाखवून दिलेलं आहे. थोडक्यात तुम्ही सुद्धा देवभावनेने केला, अधिक देवभावनेने केलात की तुम्ही इथे आलात आणि तुमच्या नेहमीच्या कपड्यावर तुमचा व्यावसायिक वेश परिधान केलात आणि काम करण्याच्या अगोदर तिथे फोटो असो नसो, देव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, बसलेला आहे, कायम बसलेला आहे. तुम्ही ओळखत नसला तरी बसलेला आहे. त्या देवाला एक नमस्कार केला की आजचं सगळं कर्म जे मी करणार आहे ते तुला मी अर्पण करतो आहे. अशा भावनेने तुम्ही केलात, कर्म केलात की ते तुमचं प्रावीण्यापेक्षाही अधिक उच्च संस्कारित कर्म होऊन जातं आणि ते फळ तुम्ही जर देवाला अर्पण केलात तर त्याचं पाप पुण्याचे सगळे दोष तुम्हाला लागू शकत नाही आणि तुम्ही मुक्त होऊ शकता. पाणी जरा तुम्ही जे या विभागामध्ये सगळं, म्हणजे आता मी हॉस्पिटलमध्ये किती 10-20 वर्षापूर्वी आलो होतो एका रुग्णाला पाहण्यासाठी. त्यावेळेला तिथे जी गर्दी होती, तिथे जे नर्सेसचे वागणं होतं, हिडीस करणं, ओरडणं, आणखी ओझं म्हणून मानणं, हे सगळं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी बदल केलेला आहे. मला माहीत नाही, जे वागणूक तुम्ही मला दिली ती मी नसताना इतर वेळेलाही तुम्ही जर अशीच वागणूक सगळा तुमचा सहकारी वर्ग, नर्स आणि ब्रदर्स वगैरे सगळे देत असतील तर तुम्ही निश्चितच हॉस्पिटलमध्ये, तुमच्या रुग्णालयामध्ये खूप मोठा फरक केलेला आहे आणि याचं सगळ्याचं श्रेय तुम्हाला दिलं जाईल. आणि अशा तऱ्हेने ही सगळेजण सगळीकडे रुग्णालय जर चालायला लागले तर रुग्णालय हा नरक वाटणार नाही. मी ज्या वेळेला आलेलो होतो त्यावेळेला एवढा कलबला असायचा, एवढा आवाज असायचा, नर्सेस एवढ्या ओरडायच्या
वागणूक अशी होती. एक तुमचा व्यवसायच असा आहे. आणि विशेषतः ही जी शासकीय रुग्णालय आहे त्याच्यामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग हा मर्यादित असतो आणि त्या मानाने गरिबांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये असते. सरकारी रुग्णालयं ही गरिबाची एक आशा आहे आणि ह्या आशेमुळे इथे मला काहीतरी इलाज मिळेल आणि मी माझ्या रोगातून बरं होईन अशा तऱ्हेची त्याची भावना असते. घरामध्ये पैसा नसतो, घरामध्ये दुरावस्था असते. पैसा असेल तर त्या दुसऱ्या व्यापाऱ्यांसारखा उद्योजकांसारखा, मंत्र्यांसारखा आणि पक्षप्रमुखांसारखे ते अमेरिकेपर्यंत सुद्धा गेले असते ना. सगळे आजार बरे करण्याचे जितके अमेरिकेमध्ये आजार बरे होतात तेवढे सगळे आजार बरं करण्याचं सामर्थ्य आमच्या सरकारी रुग्णालयामध्ये आहे आणि आम्हाला परदेशामध्ये जाण्याची गरज नाही. परदेशी मंडळीच आमच्याकडे येऊन इलाज करू शकतात. सगळ्या जागतिक संघटनांनी अत्यंत उच्च दर्जाचे गुण आमच्या शासकीय रुग्णसेवेला किंवा रुग्ण व्यवस्थेला दिलेली आहेत. सगळ्या प्रमुख संस्थांनी शासकीय रुग्णालयांची आणि भारतीय रुग्णसेवेविषयी अत्यंत गुणगौरव केलेला आहे. आमच्या डॉक्टरांचं प्रावीण्याची स्तुती केलेली आहे आणि नर्स, रुग्णसेविका आणि रुग्णसेवक यांच्याही वर्तनाविषयी स्तुती केलेली आहे. जागतिक स्तरावर स्तुती झालेली आहे. जे वाचत असतील या गोष्टी त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात. तेव्हा आपली सरकारी रुग्णालय, शासकीय रुग्णालय हे गरिबांचं एक आशास्थान राहिलं पाहिजे आणि तसंच वाढलं पाहिजे. जी मंडळी आपल्या व्यवसायासाठी शासकीय रुग्णालयाची बदनामी करतात ते पाप करत आहेत. त्यांचा व्यवसाय वाढेल पण शासकीय रुग्णालयाला तुम्ही बदनाम करतात हे पाप तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शासकीय रुग्णालयामध्ये काम करून प्रायव्हेट रुग्णालय तुम्ही उघडल्यानंतर त्या शासकीय रुग्णालयाचं द्वेष करणं, त्याचा बदनामी करणं ही गोष्ट काही बरोबर नाही. परत एकदा तुम्हा सगळ्यांना, कर्मचारी वर्गांना, रुग्णसेवक सेविकांना, डॉक्टरांना मी आवर्जून सांगतोय की ओझं म्हणून हे काम करू नका. देवाचं काम आहे असं समजून करा. सकाळी आल्याबरोबर देवाच्या विषयी विश्वास ठेवून त्या तुमच्या हृदयात बसलेल्या देवाला नमस्कार करा. माझी आजची जी काम आहे ते उद्या अधिक कसं चांगलं होऊन जाईल हे बघा. रुग्ण माझी स्तुती करतील, शासकीय रुग्णालयाची स्तुती करतील अशा तऱ्हेने वागणूक ठेवा, व्यवहार ठेवा. रुग्णांना सुद्धा माझं आणि नातेवाईकांना सांगणं जरा पाणी की जी तुमची सेवा झाली त्याच्याविषयी अधिकार मानू नका. त्याने आपल्यावर सेवा केलेली आहे असं मानून कृतज्ञ बना. त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळा. आपलं ग्रामीण भागात वर्तन आपण गावात जसं वागतो तशा तऱ्हेचं वर्तन आपण रुग्णालयामध्ये करू शकत नाही. रुग्णालय काही शिस्त आहे,
काही एक पद्धती आहे, त्या पद्धतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे, त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. जरा आपल्याला थोडासा त्रास होतील, कसक होतील, त्रास होत असेल तरी त्यांची परवानगी विचारलं पाहिजे. थोडासा मला कसक लागते, थोडंसं पाय वळवू की नाही. आपल्या ह्याच्याप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे इथे वागता येणार नाही. आणि तुम्ही गेल्यानंतर, तुम्हाला नजर आल्यानंतर तुम्हीसुद्धा देवाचे आभार माना. तुम्हीसुद्धा डॉक्टराविषयी कृतज्ञ राहा. डॉक्टरांना, सेवकांना चिडणं, ओरडणं, शिव्यागाळा करणं, रुग्णालयामधली जी उपकरणं आहेत ती तोडणं फोडणं, हे काम आपलं नाही, असं आपण करता कामा नये. जाताना तुम्हाला जे काही दान टाकता येईल ते दान टाकावं. दानपेटी असेल तर. शासकीय रुग्णालयामध्ये दानपेटी नसेल, पण या उपकाराविषयी आपल्या कोणीही अत्यंत गरीब नसतो, आणि अत्यंत गरीब जरी असलं तरी त्याच्याकडे देण्यासारखं काही नाही काहीतरी असतं. तुम्ही गेल्यानंतर बसण्याला तुम्हाला जमिनीवर बसवलं की नाही होतं. ऑपरेशनला तुम्ही जात होता, त्या ठिकाणी खुर्च्या कमी होत्या, म्हणून बाकीच्या लोकांना जमिनीवर बसवलं होतं की नाही. जाताना आल्यानंतर तुम्ही एक खुर्ची साहेबांजवळ आणून देऊन, डॉक्टर साहेब तुम्ही मला बरं केलं, मी कृतज्ञ आहे, मी तुमचा आभारी आहे, एक खुर्ची तुमच्या याच्यासाठी मी देऊ शकतो, हे आपण करू शकतो. याला कृतज्ञता म्हणतात. आपल्या धर्माने कृतज्ञता शिकवलेली आहे, आपला अधिकार आहे अशा अर्थाने. आज मी डॉक्टरांचे, तुम्ही बघा, हे जर तुम्हाला ऑपरेशन बाहेर करावं लागल्यास, एवढ्या ज्या सुविधा आपणाला दिली, एवढ्या ज्या मशीन आपल्यासाठी लावली, एवढी जी फी न घेता काम केलं, ते यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं मला तर प्रायव्हेट डॉक्टरने त्याला 40,000 रुपये घेतले होते. किती? 40,000 रुपये तरी घेतले असते सगळ्या सेवेचं, आणि हे सगळं धरलं तरी. आपण ह्या ठिकाणी फुकट मिळतो आहे. हे फुकट मिळालं तरी आपण याचे उपकार जाणावे आणि कृतज्ञ राहावे. प्रत्येकाने काही नाही काहीतरी, एखादा फोटो, निसर्गचित्र, देवादेवताचा फोटो आणू नका. हॉस्पिटल हे कसं आहे, सर्व धर्मांसाठी आहे. त्याच्यामुळे देवाधर्माचा फोटो सेक्युलर हॉस्पिटलमध्ये तुम्ही आणायचा नाही. पण एखादं निसर्गचित्र, असा काही चांगला फोटो असेल तर हे येथे लावू शकतात. किंवा डॉक्टरांना विचारून मी काही सेवा करू शकते, माझा एवढा लिमिट आहे, मी 100 रुपयापर्यंत, 200 रुपयापर्यंत, 400 रुपयापर्यंत सेवा करू शकते, काय मी करू, काय आणू, म्हणून विचारा. त्यांना जे आवश्यक वाटेल त्याप्रमाणे द्या. मी माझ्याप्रमाणे, माझी ही सगळी मंडळी आहेत, की 40,000 रुपये करून मला बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये करू शकले असते, पण मी म्हटलं नाही, मला सामान्य शासकीय रुग्णालयामध्येच घेऊन जा, आणि तिथली व्यवस्था, तिथले लोक हे मला पाहिजेत. तुम्ही मला VIP ट्रीटमेंट दिली, पण ही VIP ट्रीटमेंट मला देऊ नयेत अशी माझी अपेक्षा होती. तशाच तऱ्हेनं जर तुम्ही वागत असाल तर चांगलं आहे. मी ह्या नेत्र विभागाकडे 20,000 रुपयाचं काही सामान देऊ शकतो. तुम्ही सामान काय पाहिजे ते सांगा. या अशा बसण्याच्या खुर्च्या पाहिजे असतील तर तशा सांगा. तुमच्या 9 नंबरच्या ठिकाणी लोकांना जमिनीवर बसायला लागू नये म्हणून 4 लोक बसतील अशा तऱ्हेची बाकडी लोखंडाचे जर आणून द्यायचे असेल तर तसे आणून द्या. तुम्हाला जर लाकडाची पाहिजे असेल, तुम्ही बनवून घेऊ शकत असाल तर त्याप्रमाणे मी पैसे तुमच्याजवळ देतो. किंवा तुम्हाला आणखी काही हवं असेल, मागायचं असेल या 20 रुपयामध्ये, हे नको पण आणखी काही उपकरण किंवा काय मागायचं असेल तर 20,000 रुपये रोखसुद्धा मी तुमच्याजवळ देऊ शकतो. पण रोख देण्यापेक्षा रुग्णालयाची सोय होईल, रुग्णांची सोय होईल अशा तऱ्हेने बसण्यासाठी किंवा काय करण्यासाठी असं जर तुम्ही
माझ्याकडून करून घ्याल तर तुमच्या डोक्याला ताप न देता ती सगळ्या गोष्टी मी तिथे त्याच्या ट्रान्सपोर्ट खर्चासकट तुमच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो. तेव्हा तुम्ही कसं काय करायचं ते सांगा. 20,000 रुपये मी आत्ता तुम्हाला देऊ शकतो.